माती थोडीफार आहे ना, माती खडी काही डांबर खा, थोडीशी लाज लज्जा थोडी ठेकेदाराला किंवा अधिकाऱ्यांना थोडीफार वाटू द्या. अहो इकडं तोंड लपून भारी भारी गाड्यांमध्ये येते, चक्रा मारून निघून जाते, सर्वसामान्यांचे अश्रू कळणार कधी तुम्हाला? नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. मागील 2 महिन्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना बोला पुढारीच्या माध्यमातून गावागावातील विविध प्रश्न मांडण्याचं किंवा कुठला उमेदवार कुठल्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढतोय, काय आश्वासने देतोय आणि जनता कुणाला कौल दिली या विषयावर खरं तर आपण बोला पुढारीने चांगल्या पद्धतीने काम केलं. अकोले तालुक्यामध्ये डॉक्टर किरण लहामटे यांना दुसऱ्यांदा लोकांनी संधी दिली, ते पुन्हा आमदार झाले. एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे तालुक्यामध्ये की ज्यावर सातत्याने चर्चा होती. 2019 पर्यंत खड्डेमय तालुका जन आंदोलन उभं राहिलं. त्यानुसार 2019ला डॉक्टर किरण लहामटे आमदार झाल्यानंतर रस्त्यांचे विभागामध्ये कामांची सुरुवात झाली. खरं तर हे कामं सुरू झाल्यानंतर एक तक्रार सातत्याने सर्व नागरिकांकडून येते, ती म्हणजे जी कामं सुरू आहेत ती निकृष्ट दर्जाची कामं सुरू आहेत. जी रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इस्टिमेटनुसार कामं केली जात नाही, डांबर योग्य पद्धतीने वापरलं जात नाही किंवा कॉन्क्रीटचा रस्ता करत असतानाही ज्या पद्धतीची मशिनरी वापरली जाते, ज्या पोर्शनमध्ये ज्या ग्रेडचं कॉन्क्रीट वापरलं पाहिजे ते वापरलं जात नाही, अशाही तक्रारी सातत्याने येत आहे. तर आज आपण हेच एक निकृष्ट दर्जाचं काम बघण्यासाठी जो म्हैसवळण देवठाण रोड सुरू झालेला आहे, त्यामध्ये म्हैसवळण हा अत्यंत महत्त्वाचा घाट आहे की ज्यातनं अकोले तालुक्यातील जनता घोटीला जाण्यासाठी, मुंबईला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करत असते. या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जात सुरू आहे अशा पद्धतीची चर्चा मागील 10-15 दिवसांपासून या विभागातील ग्रामस्थांकडनं होते. आम्हालाही अनेकदा सातत्याने संपर्क या विषयावर झाला, म्हणून आज म्हैसवळण घाटामध्ये आम्ही खरं तर या ठिकाणी आलेलो आहे. आपण बघणार आहोत की नक्कीच खरंच रस्त्याचं काम निकृष्ट चालू आहे की नाही, ठेकेदार योग्य पद्धतीने काम करतोय की नाही, हे आपल्याला खरं तर या ठिकाणी तपासून घ्यायचं आहे, बघायचं आहे. आपण लगेचच प्रात्यक्षिक घेऊया. या रस्त्याकडे आपण हाताने उकरून बघूया, साईडला बघूया की डांबराची क्वांटिटी त्या पद्धतीने वापरली जाते की नाही, काम नक्कीच कसं होतं या तर आपण बघूया. या ठिकाणी आपण बघूया कुठल्या ठिकाणी निकृष्ट काम आहे किंवा काय. या ठिकाणी हे बघा, इथं रस्त्याचं झूम करा, इथं आपण बघूया खाली काय परिस्थिती आहे. हा रस्ता हाताने उकरून येतोय, तुम्ही बघा. याच्यामध्ये खरं तर जी तक्रार केली जाते त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य खरं तर वाटतंय. याच्यामध्ये फक्त वरची जी खडी आहे, डांबरीकरण करण्यासाठी जी खडी आपण वापरतो त्याच्यावरती किंबहुना थोडंसं डांबर याच्यामध्ये दिसतंय, परंतु खाली पूर्णपणे ही माती भरलेली आहे. याच्यामध्ये डांबर हा विषय कुठेच दिसत नाही. म्हणजे जी लोक सातत्याने तक्रार करतायत त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेतरी नक्कीच तथ्य आहे. करोडो रुपये लोकांच्या टॅक्समधनं दिलेला पैसा खरं तर या विकास कामांसाठी येत असतो आणि त्या कामांमध्ये जर ठेकेदाराकडनं अशा पद्धतीचं काम होत असेल तर याला कुठल्याही पद्धतीचा अर्थ होत नाही. आपण इथं झूम करून बघा की याच्यामध्ये काय परिस्थिती बघा. खाली पूर्ण माती आणि हा रस्ता हाताने खरं तर निघून येतोय. याच्यामध्ये पूर्ण माती आहे, किती उकरलं तरी ही परिस्थिती आहे. हा रस्ता नक्कीच पुढील तसं बघितलं तर 1-2-3 महिने सुद्धा टिकेल अशी याच्या बाबतीत खात्री कुणी घेऊ शकत नाही, ठेकेदार सुद्धा घेऊ शकत नाही. किती उकरलं, कुठेही गेलो आपण आतमध्ये, तर ही अशी परिस्थिती रस्त्याची जर ठेकेदार अशी मनमानी करत असेल तर हे नक्कीच सर्वसामान्यांची आणि नागरिकांची यामध्ये पूर्णपणे फसवणूक किंवा पिळवणूक याच्यामध्ये म्हणावी लागेल. हा अत्यंत वाहतुकीचा आणि प्रमुख रस्ता या विभागासाठी लोकांसाठी आहे आणि आपण बघू शकतात, झूम करून बघा या ठिकाणी. बघा ही सगळी माती आणि याच्यामध्ये खडी आहे, एक थेंबरही डांबर खाली कुठेही नाही. या अशा पद्धतीची परिस्थिती इथं लाईव्ह प्रात्यक्षिक आपण सगळेजण बघतोय. ही अशी कामं करत असताना खरं तर याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील किंवा PWDचे जे अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, ज्युनियर इंजिनियर असेल, यांनी थोडासा मलिदा खायचं, डांबर माती खडी खायचं कमी करून याच्यामध्ये लक्ष देऊन प्रामाणिक कामं करावे. सर्वसामान्यांची खरं तर फसवणूक करू नये. याच्यामध्ये जर थेंबर डांबर खाली नसेल कुठेच या रस्त्यामध्ये तरी नक्कीच अत्यंत मोठी फसवणूक याच्यामध्ये म्हणावी लागेल. या अशी कामं या ठिकाणी होत आहे. सातत्याने तुम्ही बघू शकता. याला कोण रस्ता म्हणेल हाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याला रस्ता कुठल्या अर्थाने रस्ता म्हणायचा? या अशी जर रस्त्याची कामं होत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. हे बघा, या असे खाली डांबर हा विषयच नाही. म्हणून आमची सातत्याने विनंती आहे PWDला की तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निधी जर आलेला आहे
त्या निधीचा योग्य तो वापर करा, कामं दर्जेदार करा. जनतेला देखभाल दुरुस्तीचा जो काही कार्यकाळ आहे 4-5 वर्षाचा, तो 5 वर्ष तरी रस्ता टिकला पाहिजे. इतकी तर लाज आपण नक्कीच ठेवावी PWDच्या अधिकाऱ्यांनी, अशी विनंती. इथे या विभागातनं प्रवास करणारे काही नागरिक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्यावर आपण चर्चा करू का ह्या कामाला नक्कीच दर्जा आहे का, त्यांनी स्वतः इथं बघितलंय, आता त्यांनी हे प्रात्यक्षिक बघितलंय का, नक्कीच इथं काय काय वाटतं काय परिस्थिती? नाही, बरोबर आहे. आता तुम्ही प्रत्यक्षात आम्हाला दाखवलं आणि आहे ती सत्य परिस्थिती तुम्ही बोलतायत, त्याबद्दल काही शंका वाटत नाही आम्हाला. तुम्ही या बरोबर आहे. परिसरात हो. दळणवळण हो, करताय, नेहमीच आता जातो. तुम्ही हो, बाईकवर नेहमीच. निघाले. बरोबर आहे. आता हा रस्ता आपण ज्या परिस्थितीत ते बनवताय, हो. ज्या पद्धतीने खाली काम झालंय त्या पद्धतीने नक्कीच असं जाणवतंय की तो 6 महिने सुद्धा हा, टिकणं टिकू अवघड आहे. शकत नाही. बरोबर आहे. हे मग नक्कीच याला शक्य. करोडो रुपयाचा जो निधी आलेला आहे, हा सर्वसामान्यांचा पैसा आहे, टॅक्सपेअर्सचा पैसा हो, आहे. बरोबर. आपण कर देतो, त्यातनं हा निधी खरं तर येत असतो. लोकप्रतिनिधीचं श्रेय आहे निधी आणण्यात, परंतु जर खाली जर त्या रुपयाचे 25 पैसे वापरले जात असतील, हा, त्याला काही उपयोग होत नाही ना. काय वाटतं मग तुम्हाला, आता काय ते- केलं पाहिजे याच्यावर? आणि आता याच्यावर नक्कीच कारवाई केली पाहिजे. कारवाई झाली लक्ष दिलं पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून कामं चांगली करावीत अशी आमची अपेक्षा आहे. काय वाटतं? दुसरी गोष्ट म्हणजे अशी का हा नाशिक जिल्हा ते नगर जिल्हा असा बाउंड्रीवरचा रोड आहे. बरोबर. हा रोड होत नाही आणि ज्या पद्धतीने आता मंजूर झालाय तर तो चांगल्या दर्जाचा रोड व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता दाखवलं आम्हाला प्रात्यक्षिक, याच्यात निस्ता फुफुटा निघू राहिलेला आहे, बरोबर. म्हणजे ते रोडचं कामच नाही झालेलं आहे. डांबरच असं डांबरच नाही, त्याला निस्ताच मुरुम टाकल्यासारखं झालेलं आहे मुरुम ते टाकल्यासारखं असं. तर कॉन्ट्रॅक्टदारांनी थोडं चांगलं लक्ष देऊन हा दळणवळण म्हणजे नाशिक जिल्हा असेल, मुंबईवरून येणारे सगळे लोक आपल्या मार्गे याच रोडने येतात ना, त्यामुळे हा रोड चांगला बनवायला पाहिजे. रोड सांग. हो. बघा, नागरिकांचं आत्ता ते या रस्त्यावरनं जातच होते आणि त्यांनी, आम्ही या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ते थांबले, त्यांनी स्वतः ही परिस्थिती बघितली. या पद्धतीचे कामं होत असतील, याच्यामध्ये अनेक तक्रारी आहे. इस्टिमेटनुसार काम खरं तर होत नाही. दुसरा विषय, रस्त्याला कुठल्याही पद्धतीचा एक प्लेन करायला पाहिजे, योग्य पद्धतीने करायला पाहिजे, ते झालेलं नाही. पूर्ण रस्ता खाली वरती जसा करायचा मनमानी पद्धतीने खरं तर केलेला आहे. डांबराचा योग्य पद्धतीने वापर होत नाही. तुम्ही डांबर खाणं, खडी खाणं, वाळू खाणं, मुरुम खाणं हे प्रकार खरं तर बंद झाले पाहिजे. जनतेला न्याय दिला गेला पाहिजे. लोकांचे खरं तर कमरं मोडलेले, गाड्यांचा मेंटेनन्स नाही केलेला आहे, पेट्रोल डिझेल अत्यंत या देशामध्ये महाग झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला पुन्हा जर वर्ष 6 महिन्यात तुम्ही खड्ड्यांमध्येच लोटणार असाल निकृष्ट कामं करून, आणि फक्त कुठेतरी अधिकाऱ्यांनी किंवा कुणी पैसे कमवण्यासाठी म्हणा किंवा ठेकेदारांनी याच्यात मलिदा खाण्यासाठी किंवा जास्त पैसे कमवण्यासाठी हे कामं होणार असतील, तर हा विकास न झालेला खरं तर बरं आहे. कामं जर झाले, करोडो रुपये जर येत आहे, तर ती कामं दर्जेदार झाली पाहिजे. आपण बाकी ठिकाणी पण बघणार आहोत का नक्कीच परिस्थिती काय आहे. आता हे प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवलेलं आहे, नागरिकही बघताय. आपण पुढचंही आता नक्कीच थोड्या वेळात बघूया. तोच रस्ता आहे म्हैसवळणचा. दुसऱ्या पट्ट्यावर आलोय, दुसऱ्या ठिकाणी आलोय. नाशिक आणि नगर जिल्ह्याला जोडणारा प्रमुख रस्ता. आता मी सांगितल्याप्रमाणे इथे काही लोकांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी काही खडी पुन्हा काढलेली, परंतु जो रस्ता उरलाय, तुम्ही म्हणणार नाही, कुणीच म्हणणार नाही का हा रस्ता आत्ता झालाय. किती दिवसापूर्वी? 8 दिवसात झालेला रस्ता आहे मित्रांनो. परिस्थिती बघा, इथे बघा दुसऱ्या पॅचवर, ही बघा परिस्थिती, इथं ही परिस्थिती आहे. हे बघा रस्ता, याला म्हणतात रोड. 8 दिवसापूर्वी बनवलेला रोड असा हातात निघून येतो. हे बघा 8 दिवसात झालेलं रस्त्याचं काम, याला म्हणतात 8 दिवसाचा रस्ता. हे बघा, हे बघा रोड 8 दिवसात. 8 दिवसामध्ये ही माती खाता का? माती थोडीफार आहे ना, माती खडी काही डांबर खा, थोडीशी लाज लज्जा थोडी ठेकेदाराला किंवा अधिकाऱ्यांना थोडीफार वाटू द्या. अहो, इकडं तोंड लपून भारी भारी गाड्यांमध्ये येते, चक्रा मारून निघून जात्या. सर्वसामान्यांचे अश्रू कळणार कधी तुम्हाला? ब्रँडेड गाड्या वापरता तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही येतात, ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर फिरतात. तुम्ही लोकांना मूर्ख समजता का? हा अन्याय जनता सहन नाही करणार. आता परिस्थिती बदललेली आहे. लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालावं, बघावं. अशा पद्धतीच्या लबाड्या जर होत असतील, चुकीचे कामं होत असतील, या लोकांच्या मुसक्या आवळायला काम चालू करा. या ठेकेदारांच्या मुसक्या आवळा. हे अत्यंत निकृष्ट काम आहे. या असे रस्ते निघतात का हो कधी? याला रोड म्हणतात का? हे काम आहे का? या असे रोड बाहेर निघतात का हाताने? याला रोड म्हणतात का? कुठे रोलिंग तुमचं? कुठे तुमचा रस्ता? याला रोड म्हणतात का? या अशी कामं सगळी मातीच माती खाली. हे काय? हे काय? ही परिस्थिती का? याला रोड म्हणतात का? आत्ता रोड झालाय. 8 दिवसापूर्वी तुम्ही खडीकरण केलंय, वरती बारीक कस टाकली, डांबर टाकलंय, आणि अशा पद्धतीने जर रोड हाताने निघून येतोय सगळा, त्याच्यामध्ये नुसता माती आणि फुपाटाचे,
ही अशी कामं आज आपण म्हणतोय का देश प्रगती करतोय, निधी येतोय, करोडो रुपये बोलले आता 2000 कोटी 2500 कोटी 2600 कोटी. आपण मग त्या पैशाचा विनियोग जर असा होत असेल, सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्यासाठी होत असेल आणि नीट ठेकेदाराशी कामं करून अधिकारी खालूनपर्यंत वरपर्यंत सगळे जर मॅनेज असतील आणि कुणीच कारवाई करत नसेल, तर सर्वसामान्यांनी जागं झालं पाहिजे आणि बोललं पाहिजे. आता बोला पुढारीच्या माध्यमातून अशाच पद्धतीने सातत्याने आवाज उठवला जाईल. जर या ठेकेदारांनी पुढील काही दिवसामध्ये यावर योग्य ते काम केलं नाही, अधिकाऱ्यांनी याला कारवाई केली नाही, लोकप्रतिनिधींनी यावर लक्ष दिलं नाही, तर याही पेक्षा जास्त प्रमाणात जिथे जिथे तालुक्यात कामं चालू आहे बोला पुढारीशी संपर्क करा. जिथे जिथे निकृष्ट कामं चालू आहे तिथं बोला पुढारी येणार, आवाज नक्कीच उठवणार, कुणाचीही गय केला जाणार नाही. काही जण म्हणतात ना की गय करणार नाही, आम्ही पण गय करणार नाही निकृष्ट कामं होत असताना. धन्यवाद. रामकृष्ण हरी.